न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेली मनीषा मुसळे माने हिच्या चौकशीत धमकीचा मेल आणि त्यानंतरचा माफीनामा यापुढे पोलिसांचा तपास पुढे सरकलेलाच नाही। हाती काही ठोस लागत नसल्याने पोलिसांनीच मनीषा मुसळे माने हिच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली। त्यामुळे ती सध्या न्यायालयीन कोठडीत आहे। एकीकडे वळसंकर आत्महत्या प्रकरणात पोलिसांच्या हाती कोणताही ठोस पुरावा सापडलेला नसताना एक महत्त्वपूर्ण घडामोड समोर आली आहे। डॉक्टरांनी म्युच्युअल फंडात गेल्या 15 वर्षात तब्बल 160 कोटी रुपये गुंतवणूक केल्याचे समोर आले आहे। डॉक्टर वळसंकरांच्या निकटवर्ती यांनी ही माहिती दिली आहे। प्रसिद्ध मेंदूविकार तज्ञ डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी 18 एप्रिल रोजी 2 गोळ्या झाडून आत्महत्या केली होती। त्यानंतर वळसंकर हॉस्पिटलची प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने हिला 19 एप्रिल रोजी रात्री 11च्या सुमारास अटक केली होती। त्यानंतर पहिले 3 दिवस आणि त्यानंतरचे 2 दिवस असे 5 दिवस ती पोलीस कोठडीत होती। या 5 दिवसाच्या चौकशीत मनीषा मुसळे माने हिच्याकडून कोणतीही ठोस माहिती पोलिसांना मिळू शकलेली नाही। शिरीष वळसंकर हे मनाने आणि संपत्तीनेही श्रीमंत होते हे उघड आहे। हजारो गरीब रुग्णांना गरजेनुसार बिलात सवलत देणे, स्वतःची डायमंड प्लेन खरेदी, पत्नीला हिरेची आभूषणे देणे हे डॉक्टर सहजासहजी करायचे। वैद्यकीय सेवा फक्त पैसे कमवण्यासाठी नव्हे तर सामाजिक सेवा हे जाणून ते अनेक रुग्णांना बिलात सवलत द्यायचे। मात्र अलीकडच्या काळात त्यांचे रुग्णालयातील अधिकार त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी गोठविले होते। म्युच्युअल फंडात डॉक्टर वळसंकर यांनी गुंतवलेली रक्कम त्यांच्या वारसांना मिळणार हे उघड सत्य आहे। मात्र डॉक्टरांना आत्महत्या करण्यासारखी परिस्थिती ज्यांनी निर्माण केली त्यांना शिक्षा होणार का, असा खरा प्रश्न उपस्थित केलाय।